मी प्रशांत सर, सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. लाईफलाईन या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण रातांधळेपणा, अनुवंशिकता आणि आयुर्वेदिक उपचार या विषयावरती चर्चा करतोय आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत वैद्य परमात्मा आत्माराम ठाकरे. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण वैद्य परमात्मा आत्माराम ठाकरे यांची थोडक्यात ओळख करून घेऊया. वैद्य परमात्मा आत्माराम ठाकरे हे आयुर्वेदाचार्य आहेत. श्री विश्व आयुर्वेदिक चिकित्सालय पंचकर्म आणि आय केअर सेंटर रिसर्च सेंटर खरं तर वाशिम याच्या माध्यमातून गेल्या 12 वर्षांपासून ते आयुर्वेद सेवेमध्ये कार्यरत आहेत. लहान मुलांचे आजार, स्त्रियांचे आजार, पुरुष आणि स्त्री वंध्यत्व, वाताचे विकार, मेंदूचे विकार, नाकाचे कानाचे विकार, थायरॉइड, ब्लड प्रेशर, जुनाट सर्दी, लठ्ठपणा, कॅन्सर, किडनी विकार यासह अनेक आजारांच्या हजारो रुग्णांवरती सरांनी यशस्वी चिकित्सेचा अनुभव आहे. आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपीच्या माध्यमातून विशेष संशोधनाच्या माध्यमातून डोळ्यांच्या दुर्धर आजारांच्या हजारो रुग्णांना यशस्वीरित्या सरांनी बरं केलंय. श्री विश्वमाय आयुर्वेदिक चिकित्सालय हे महाराष्ट्रातलं एकमेव असं आयुर्वेदिक चिकित्सालय आहे जिथं डोळ्यांच्या आजारावर आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपीच्या माध्यमातून उपचार केले जातात. श्री विश्वमाय आयुर्वेदिक चिकित्सालयाच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 9 शाखा आहेत. त्या शाखांमध्ये महाराष्ट्र आणि भारतातील इतर राज्य तसंच भारताबाहेरील देशातून रुग्ण सुद्धा उपचारांसाठी सातत्याने येत असतात. आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपी ही उपचार पद्धत डोळ्यांचे आजार, मणक्यांचे, मेंदूचे आजार यावर अत्यंत प्रभावशाली आहे. तर चला आजच्या विषयासंदर्भात आपण सरांशी आज गप्पा मारणार आहोत. सर पुन्हा एकदा स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. खरं तर रातांधळेपणा हा आत्ता आपण जर बघितलं तर समाजामध्ये अनेक पद्धतीनं आपल्याला हे रुग्ण येतात. प्रमाण वाढलंय असं जर आपण म्हटलं तरी सुद्धा वावगं ठरू नये. तर याच्या पाठीमागची जी कारणं आहेत, रातांधळेपणा नेमका का होत असावा, त्याची कारणं काय आहे? याच्यात महत्त्वाचा मूळ मुद्दा जो आहे ना, रातांधळेपणा हा पडद्याच्या संदर्भातला आजार आहे. जो डोळा जो असतो तिथे इमेज पडत असते, तिथे हा आजार उत्पन्न होतो आणि हा मोस्टली अनुवंशिक आजारामध्येच येतो. 95% केसेस, पण 5% अन्य केसेस आहेत की त्यांचं अनुवंशिकता नाही आहे. 2-3 पिढ्या नाही आहे, पण 4थी-5थी मध्ये तरी सुद्धा येतो. म्हणजे अनुवंशिकतेचा एवढा मोठा रातांधळेपणाचा जो आजार आहे त्याच्याशी आहे. परंतु शारीरिक काही वेगवेगळी कारणं सुद्धा आहेत की जेणेकरून काही विकृत्या असतील, म्हणजे जर आई वडिलांना विकृत्या असतील किंवा त्यांच्या आईला किंवा काही वेगवेगळे मोठाले डोळ्याचे नंबर वाढी, अन्य काही दुसरे आजार असतील, त्याचा परिणाम सुद्धा रातांधळेपणा येऊ शकतो. महत्त्वाचा मूळ मुद्दा याच्यामध्ये काय होतं, शरीराचं इम्युन सिस्टम हे कमी व्हायला लागतं आणि हे इम्युन सिस्टम जे आहे ते शरीर कमी झाल्याच्या नंतर अन्य जे डोळ्यावरचा जो लोड आहे किंवा रक्तवाहिन्या जे आहेत त्याच्यावर काय होतं, आतमध्ये सूज यायला लागते. बरं. आणि या रुग्णाला प्रथम असे काही लक्षणं आहेत की ते सुरुवातीच्या कालामध्ये जाणवत असतात. म्हणजे याचं 2 पद्धतीत आपण डिस्टिंग्विश करूया. एक सेंट्रल व्हिजन असतं आणि एक पेरिफेरल व्हिजन असतं. सेंट्रल व्हिजन म्हणजे काही रुग्णाला मधला आकार हा व्हिजन हे कमी होतं आणि साईडनं दिसत असतं. काही रुग्णाला साईडनं बऱ्यापैकी आणि मधनं दिसत असतं, म्हणजे असं ऑलवेज अपोजिट राहतं. आणि काही रुग्णाला दोन्ही साईडनं कमी व्हायला लागतं, म्हणजे जवळचं पण आणि लांबचं पण, याला फील्ड व्हिजन म्हणूया. असे काही लक्षणं मिळतात आणि मोस्टली हे लक्षणं सुरुवातीच्या काळामध्ये रात्रीला मिळतात. डोळ्याच्या पडद्यामध्ये कॉर्न आणि रॉड सेल्स असतात. या सेलचं काम जे आहे दिवसाचं आणि रात्रीचं जे इमेजेस आहेत ते घेऊन जाण्यासाठी असतात. परंतु याच्यामध्ये हळूहळू जो सेल्स आहेत किंवा रक्तवाहिनी आहेत याचं पोषण न झाल्यामुळे, शरीराचं सिस्टम कमी झाल्यामुळे किंवा याच्यामुळे काय होतं, त्या रेटिनामध्ये एक प्रकारचं एक झिजणं किंवा ते एक सुकणं चालू होतं आणि तिथे छोटे छोटे असे काळे ब्लिस्टर किंवा धब्बे पडायला आणि रेटिना विरघळून आणि रुग्णाला मग जी दृष्टी आहे ती रात्री कमी होते, नंतर दिवसाची सुद्धा कमी होते आणि दोन्ही दृष्टी कमी झाल्याच्या नंतर रुग्ण हा अत्यंत भांबावलेल्या अवस्थेमध्ये असतो. परंतु घाबरून न जाता, गोंधळून न जाता, या आजाराला जगात औषध नाहीत, पण आयुर्वेदाकडे याचे खूप चांगल्या पद्धतीचे उपचार आहेत, औषधी आहेत, कार्यक्रमाचा काही भाग आहे जेणेकरून जी दृष्टी आहे ती टिकवायलाच पाहिजेत आणि जी गेलेली आहे ती वापस सुद्धा
येऊ शकते असे काही बरेच रुग्ण आम्ही आमच्या व्यवहारात किंवा प्रॅक्टिसमध्ये आम्ही बघितलेले आहेत. सर, एक अनुभव आपल्याला सांगता. असे बरेच रुग्ण आहेत की जे काही आता याच्यात दोन मोस्टली काही रुग्णाचा एक 70-80% रेटिना डॅमेज होतो, काही रुग्णाचा 10-20% डॅमेज होतो आणि काही लोकांचा परमनंटली डॅमेज असतो. बरं. तर या दोन जे पहिले 20%, 30% आणि 60-70% ज्याचा रेटिना चांगला आहे आणि त्यांचं एक 20-30% रेटिना डॅमेज झालं तर निश्चितच या रुग्णाचा रेटिना 100% पुढे चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होतो आणि व्हिजनसुद्धा पुढे वाढू शकते. हा आमचा स्वतःचा अनुभव आहे. मग असे रुग्ण माझ्याकडे आले होते की जेणेकरून त्यांना रातांधळेचा त्रास होता आणि बरेच दवाखाने नामांकित मोठमोठाले सेंटर आहेत तिथे गेले आणि त्यांना सांगितलं डॉक्टरांनी की आमच्याकडे याचा उपचार नाही आहेत, सध्या रिसर्च चालू आहेत, तुम्ही दुसरी पॅथी किंवा दुसरे उपचार घेऊ शकता. म्हणून ते माझ्याकडे आले होते आणि नंतर त्यांना ट्रीटमेंट दिली. त्यांनी ते काय म्हणतील ते तुम्ही बघा पुढे. नक्की. खरं तर हे खूप बोलके पद्धतीचे अनुभव आहेत. आपण व्हिडिओ बघूया. नमस्कार, मी हेमंत लक्ष्मण खैरे. मला लहानपणापासून रात्रीचं दिसत नव्हतं, त्याचप्रमाणे दिवसाचं पेरिफेरल विजन सुद्धा माझं कमी होतं. मी बऱ्याच ठिकाणी उपचार केला पण कुठेही माझी ट्रीटमेंट झाली नाही. मी युट्यूबवर सर्च केलं आणि डॉक्टर परमात्मा ठाकरे सरांकडे गेल्या 9 महिन्यापासून ट्रीटमेंट करीत आहे. आता गेल्या 9 महिन्यापासून मला 90 ते 95% रेटिनाचा फरक पडला आहे. सरांनी 12 वर्ष संशोधन करून स्टीम सेल थेरपी, पंचकर्म, बस्ती, त्याचप्रमाणे अंगाला डोक्याला लावायचे तेल, तसेच पोटातनं जे काही औषध येते याचा इफेक्ट आपल्याला होऊन चांगला होऊन डोळ्याला, रेटिनाला एक प्रकारची ताकद येते. मी तरी सर्वांना आवाहन करेल की डोळ्याच्या कोणत्याही दुर्धर आजारावर इलाज करायचा असेल तर परमात्मा ठाकरे सरांकडे करण्यात यावा याची मी प्रत्येकाला विनंती करतो. नमस्कार. आपण अनुभव ऐकला. खरं तर सर, आत्ता जसं हे म्हणाले रातांधळेपणा, खरं तर अनेक मॉडर्न सायन्समध्ये आपण तुम्ही उल्लेख केला की डॉक्टर सरळ सांगून देतात की याच्यावरती आता उपचार नाही आणि ती लोक तुमच्याकडे आली आणि ती बरी झाली. तर हा जो चमत्कार आहे, हा चमत्कार कसा काय? ॲक्च्युली काय असं असतं माहिती आहे का, चमत्कार नाही, आयुर्वेदिक सायन्स आहे आणि त्याचं डायग्नोसिस एक मेथड वेगळं आहे. बरं. याच्यात आता तुम्हाला सर्वसाधारण म्हणजे भाषेत जर सांगायचं असेल ना, जे रेटिना झिजणं किंवा ते डेड होणं, त्याच्या सेल्स मरणं एक डेड होणं चालू झाल्यानं की ऑटोमॅटिकच ती व्हिजन डाऊन होतं. पण आयुर्वेद काय करते, त्या सेल्स डॅमेज होऊ देत नाही किंवा मरू देत नाही. कोन आणि रोड सेल्स असतात रेटिनामध्ये आणि त्या डेड झालेला तो एरिया जो आहे तो पुन्हा पुनर्जीवित करतात. म्हणजे जी गेलेली दृष्टी पुनर्स्थापित होऊ शकते आणि ती पुढे टिकू शकते. आता हे जे रुग्ण आहेत ते संभाजीनगरला माझ्या सेंटरला आले होते. ॲक्च्युली हा पेशा आणि वकील होते. ते पूर्वी मला सांगितलं नाही. नंतर त्यांना 4-5 महिन्याच्या नंतर जेव्हा जसं त्यांना रिझल्ट येत गेले तसं तसं त्यांनी मला सांगितलं, सर माझा अभ्यास आहे रात्रीचा, मी हायकोर्टमध्ये काम करतो, खूप स्ट्रेस टेन्शन आहे आणि हा मला वयाच्या जवळपास 10-12 वर्षापासून सुरू प्रश्न झाला आणि आखरीची कंडिशन आली होती की त्यांना धरून घेऊन जावं लागत होतं. बंद झालं होतं त्यांचा व्यवहार जो आहे ते पूर्ण बंद. एक 6-7 महिने ट्रीटमेंट दिली त्यांना. अक्षरशः ते आता स्वतः चालत येणं, वागणं, बोलणं, अभ्यास करणं, आता ते कोर्टमध्ये सुद्धा प्रॅक्टिस करतात. म्हणजे एवढा चमत्कारिक रिझल्ट आहेत. ही माझी खूप जुनी केस होती, साधारण 17-18 वर्षाची असेल. त्यांना अजूनही काही त्रास नाहीये. नक्की. म्हणजे असे बरेच रुग्ण आहेत. थोडक्यात सांगायचं प्रेक्षकांना, बरेच रुग्ण आहेत. परंतु रेटिनाचं सेल्स किती डॅमेज झाल्यात, आताची कंडिशन काय आहे, हे सगळं आमच्या सेंटरला तपासतो आणि त्याच्यानंतर आम्ही ठरवतो यांना उपचार, औषधी द्यायचे की पंचकर्माचा भाग करायचा, त्याच्यावर सगळं ठरलेलं असतं. नक्कीच. आणि त्यामुळे ही जी माहिती आहे ही माहिती खूप आवश्यक असते. म्हणजे आपण नेमकं कुठे गेलं पाहिजे, कशा पद्धतीचे उपचार झाले पाहिजेत, आजार नेमका काय, त्याचं डायग्नोस काय आहे, हे सगळ्या गोष्टी जर माहिती असतील तर मला असं वाटतं की ठिकाणी आपण असतो आणि योग्य उपचार आपण करून घेऊ. सर, जसं आता आपण बघितलं या रातांधळेपणाबाबत आणखीन एक उपचार असं अनेक वेळेला म्हटलं जातं की या आजारामुळे कायम स्वरूपाचं तत्व येऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट अशी असते की आयुर्वेदाकडे येणारे जे काही रुग्ण आहेत, बऱ्याच वेळेला हा अनुभव येतो की ते अंतिम उपाय म्हणून आयुर्वेदाची निवड करतात. तर डोळ्यांसारखा हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्यावरचा हा आजार आहे. तर प्रथम म्हणजे जेव्हा आपल्याला वाटतं की हा आजार असावा किंवा डायग्नॉस होत असेल तर तेव्हाच आयुर्वेदाकडे जर आलं तर त्याचा फायदा मिळू शकतो. खूपच चांगला प्रश्न आहे हा, कारण की आम्ही या प्रश्नाशी नेहमीच झुंजत असतो आणि नेहमीच रुग्णाला सांगत असतो. आणि हे वैद्याचा म्हणजे जे आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतात त्यांचा हा जिव्हाळ्याचा विषय आहे. जर छोटंसं झाड असेल, उदाहरण देऊन सांगतो, छोटंसं झाड असेल तर लगेच 2 हातांनी किंवा 2 बोटांनी उपटून फेकता येईल. परंतु मोठं जर वृक्ष जर झाला तर त्याला साधे नाही, त्याला JCP लावा किंवा मोठमोठाले अवजारं तोडून बाहेर काढा. म्हणजे कोणताही जास्त कालावधीचा जर आजार शरीरात वास्तव्य करत असेल, चरकाचार्यांनी स्पष्ट सांगितलं 3 वर्षाच्या वरती जर आजार शरीरात वास्तव्य करून राहत असेल तर तो
बोन मॅरोपर्यंत किंवा त्याचे मुळं खूप मोठे झालेले असतात. म्हणून काळात जर ना तर निश्चितच खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होतो. आता जसं रातांधळेपणामुळे रुग्णांना कायम स्वरूपाचं अंधत्व येतं हे आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये बघतो. मग अशा रुग्णांनी काय करायला पाहिजेत? मॉडर्न सायन्समध्ये फारसा काही उपचार नाही आहे तर त्यांनी आयुर्वेदाचा हा पर्याय पहिला निवडायला पाहिजे. आणि आमचं स्टेम सेल थेरपीचं कार्य, पंचकर्माचं कार्य हे या रेटिनावर खूप चांगल्या पद्धतीचं आहे. जेणेकरून रुग्णाची अवस्था कोणती आहे आणि तो कोणत्या वयात आलेला आहे, म्हणजे मोस्टली लहान बाळापासनं तर म्हणजे एक 4 वर्षापर्यंत ही आखरीच्या टप्प्यात पण येऊ शकतं. बरोबर. माझ्याकडे असे बरेच असे केसेस आहेत की त्यांना 60-65 वर्षाच्या नंतर जाणवलं की मला रातांधळेपणा झाला. त्यांनी सगळी सर्व्हिस नॉर्मल केली आणि नंतर अंतिम टप्प्यात जाणवलं. छोट्या बालकांना तर ज्येष्ठ नागरिकापर्यंत आजार कोणत्या अवस्थेत उत्पन्न होऊ शकतं. याच्यामुळे काय होतं, रातांधळेपणामुळे जसं मी तुम्हाला पूर्वी सांगितलं की कॉर्न आणि रॉड सेल्स असतात, याच्यामध्ये रक्तपुरवठा होत नाही, इम्युन सिस्टम डाऊन होतं आणि रेटिना हा कम्प्लीट ब्लॅक होत जातं आणि व्हिजन सेंटर किंवा पेरिफेरल हे दोन्ही डॅमेज व्हायला लागतं आणि त्याच्यानंतर कायम स्वरूपाचं अंधत्व हे रुग्णाला येतं. पण त्याच्या पहिले काही आहेत की त्यांना जमीन जी आहे ती खालीवरी दिसल्यासारखी होते किंवा डोळ्यावर प्रचंड प्रकाश आला तर त्यांना ते सहन होत किंवा त्यांचे डोळे आतमध्ये कोरडे वाटतात किंवा आतमध्ये ओरड्यासारखे वाटतात. आणि सुरुवातीच्याच जर कालामध्ये जर रुग्ण आलेत ना तर विचारलं तसं तर निश्चितच खूप चांगल्या पद्धतीचा फायदा रुग्णाला होतो. एखादा आपल्याला सांगता येईल? आता एक माझ्याकडे एक केस आलेली आहे की त्यांनी बोलकी प्रतिक्रिया दिलेली आहे, ती आपण बघूया आणि मग त्याच्यानंतर मी सांगेल तुम्हाला. नक्कीच बघूया आपण हा व्हिडिओ. नमस्कार, माझं नाव प्रशांत दिलीप जगताप, राहणार भिगवण स्टेशन, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. या ठिकाणी मी बारामती येथून 2000 24व्या वर्षी मला एक पडद्याचा आजार जाणवला. तो दिवसेंदिवस वाढत होता. बारामती, जालना या ठिकाणी खूप गेले. त्यानंतर मी डॉक्टर परमात्मा ठाकरे यांची मुलाखत पाहिली. ती मुलाखत पाहिल्यानंतर मी त्यांची व्हिजिट घेतली. 1 महिन्याच्या व्हिजिटमध्ये माझ्या डोळ्याला येणारे काळे डाग, भिन्न नजर, ताणतणाव, सर्दी, जी सर्दीमुळे जी मला पडद्याचा प्रॉब्लेम झाला तो एक बऱ्यापैकी मला एक फ्रेश वाटते. 1 महिन्यामध्ये ठाकरे सरांनी एकदम चांगलं उपचार देऊन मला एक नवसंजीवनी दिली. त्याबद्दल मी सरांचं मनापासून आभार मानून. आणि आयुर्वेदात 100% उपचार आहेत. हे सर्व पेशंटनी खात्रीशीर यावे आणि परमात्मा डॉक्टर साहेबांचे मार्गदर्शन घ्यावे. धन्यवाद. वा, स्वतः रुग्णांनीच तुम्हाला सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की उपचार घ्यावे. खरं तर वेगळ्या प्रश्नाकडे जाण्याच्या आधी तुम्ही जे पुण्यामध्ये पंचकर्म सेंटर सुरू केलंय, जे निवासी आहे त्याच्याबद्दल थोडंसं माहिती हवी आहे. आता 1-2 महिन्यापासून बरेच बाहेर राज्यातले रुग्ण येत होते, त्यांना राहायचं किंवा उपचार काही ज्या बाधित होत होत्या, जेणेकरून आम्ही औषधं देऊन कमी खर्चात कसं रिझल्ट येतील, आउटपुट येतील हे बघत होतो. पण परंतु असे काही दुर्धर आजार आहेत रेटिनाच्या संदर्भातले की निश्चितच त्यांना पंचकर्माचा उपयोग करणं गरजेचा होता. आणि आता एक निवासी पंचकर्म आपल्या सहकार नगरला चालू केलेलं आहे. तिथलच्या बाहेरच्या राज्यातले रुग्ण किंवा बाहेर देशातले रुग्ण तिथे येऊन चिकित्सा किंवा उपचार करू शकतात. अन्य प्रेक्षकांनाही त्याचा उपयोग करून घ्यावा असं मी आवाहन करतो. नक्कीच सर, रातांधळेपणाबद्दल आपण बोलतोय. पंचकर्मासारखं एक महत्वाचं आयुर्वेदामधलं, त्याचा उपचार पद्धतीवरती कसा काय परिणाम? याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं, आता रातांधळेपणामध्ये जे पंचकर्माचा जो महत्त्वाचा रोल आहे ते 3 पंचकर्म फार महत्त्वाचं आहे. 30 ते 42 दिवसाचा डोस राहतो. आणि दुसरं एक रक्तमुक्त आहे आणि नेत्रपिंडी आणि नेत्रधारा, हे सगळ्यात महत्त्वाचे उपचार आहेत जेणेकरून त्या सेल्स डॅमेज होत नाहीत, मरत नाहीत आणि रेटिना स्वस्थ हे खूप चांगल्या पद्धतीनं राहतं. रुग्णांनी याचा निश्चितच फायदा करून घ्यावा. निश्चितपणे. आणि जसं सरांनी आता म्हटलं की निवासी उपचार केंद्र सरांनी सुरू केलेलं आहे आणि ते पुण्यात, त्यामुळे तुम्ही कुठेही महाराष्ट्राच्या भागामध्ये राहत असला पुण्यामध्ये येऊ शकता आणि पुण्यामध्ये राहून पंचकर्माचे जे हे उपचार आहेत ते करून घेऊ शकता. आजार कोणताही असो, पंचकर्मासारखा एक प्रभावी उपचार पद्धती जी आपल्याला परंपरेनं दिलेली आहे, संस्कृतीनं दिलेली आहे आणि त्याच्यावरती म्हणजे मला असं वाटतं की पंचकर्माचा साईड इफेक्ट हा नसावाच कुठल्याही काहीच नाही, पद्धतीचा. अजिबात. जो काही आहे तो फायदाच आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं तुम्हाला फायदेशीर ठरतो. त्यामुळे निश्चितपणानं तुम्ही सरांना भेटू शकता. आपण वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा केली. मात्र आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की कोणताही आजार जेव्हा एखाद्या व्यक्तीला होतो तेव्हा त्याचा परिणाम हा थेट त्याच्या मानसिकतेवरती होत असतो, स्वभाव होत असतो, काही बदल असतात. तर रातांधळेपणा आलेली जी व्यक्ती आहे त्याच्या बाबतीमध्ये असं काही घडत असतं?
निश्चितच, कारण की दृष्टी जर बघाल तर सगळं शरीर त्या दृष्टीवर चालत असतं. बरोबर. आणि अचानक कोणाला जर रात्रीला चांगलं दिसत होतं आणि सकाळी उठून जर बघितलं तर दृष्टी माझी अचानक कमी झाली किंवा ते भेदरलेली अवस्थेत असतात किंवा कामच्या वर घर अवलंबून असतात, जेणेकरून जर त्यांना काम नाही करता आलं, दृष्टी कमी झाली तर निश्चितच ते एकदम शॉकमध्ये जातात. बरोबर आहे. आणि नंतर त्यांचा मनाचा जो जो डिसिजन मेकिंग जो राहतो ना तो वीक होतो आणि नंतर ते एकदम घाबरलेल्या अवस्थेमध्ये राहतात. मग त्यांना त्या घाबरलेल्या अवस्थेमध्ये मनावर एक असं एक प्रकारचं जे हे राहतं, जे दडपण असतं किंवा कंट्रोल राहतं किंवा थोड्या थोड्या गोष्टी इमोशनल होतात, वारंवार रडतात किंवा चिडणं जास्त असतं. असं इमोशनल फॅक्टर सुद्धा हा रातांधळ्याला ज्या रुग्णाला झालेले त्या अति प्रमाणात आम्ही व्यवहारात देतो. आणि रुग्ण एक तर रात्रीची झोप त्यांना प्रॉपर नसते, जास्त चिंता, ताणतणाव आणि बऱ्याच मोठमोठ्या डॉक्टरांकडे गेल्याच्या नंतर सांगतात की या आजाराला उपचार नाहीत, तर त्यांना पुढची समस्या अशी जाणवते की आपलं आयुष्य आता इथून पुढे जगायचं कसं. परंतु अशा रुग्णांनी घाबरून न जाता, गोंधळून न जाता आयुर्वेदाचा निश्चितच उपयोग करून घ्यावा, जेणेकरून अशा आजाराला जो रेटिना डॅमेज होतो किंवा रेटिना सुकतो किंवा तिथे असे वेगवेगळे रेटिना मेट्स म्हणजे असे धब्बे तिथे यायला लागते आणि रेटिना नंतर कायमस्वरूपी निकामी होतो, अशा आजाराला किंवा जो आजार रातांधळेपणा आहे त्याला पंचकर्माचा भाग हा खूप महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं शिरोधारानी मी मागेही सांगितलं की ज्या डोळ्याच्या आजूबाजूच्या मसल्स आहेत किंवा रक्तवाहिनी आहेत किंवा नर्व्स आहेत, ब्रेनपासून येणाऱ्या ज्या डोळ्यापर्यंत त्यांनी जे रक्तपुरवठा होऊन जी दृष्टी जी पडद्यावर पडलेली आहे ती ब्रेनपर्यंत घेऊन जात असते. मग त्याचं वहन करून घेणं हे रक्तवाहिन्याचं काम आहे. अशा ह्या जर त्यांचं जर इम्युन सिस्टम कमी झालं, ताणतणाव अतिरिक्त प्रमाण झालं तर निश्चितच त्या सुकणं चालू होतात आणि नंतर जे 10-5 वर्ष विजन टिकायची तर अशी मानसिक ताणतणाव वाढल्याच्यामुळं, जास्त चिडचिड झाल्यामुळे ती लवकर 2-3 वर्षात संपुष्टात येते. म्हणून रुग्णांनी चिडचिड करणं किंवा थोडंसं रागात रान करणं हे थांबवायला पाहिजेत या आजारामध्ये. आणि बाकीचे ते आजार आले तर निश्चितच मनावर हा त्याचा इम्पॅक्ट येतोच. काही रुग्ण असे असतात की त्या लहानपणापासूनच थोडेसे कोमल, सॉफ्ट किंवा हळवे लोकांना मोस्टली डोळ्याच्या समस्या किंवा लहानपणापासूनच त्यांना डोळ्याचा नंबर वाढलेला असतो आणि तो नंबर म्हणजे मायनस असतो, जेणेकरून मायनस नंबर हा रेटिनावर इम्पॅक्ट करतं. रेटिनाला ऑर्बिटला तो जेव्हा अटॅच होतो तिथे सूज यायला लागते. नंतर मग तो रेटिनाचा आणि कॉर्नियाचा मधला शेप चेंज झाल्यामुळे तिथे इलॉंगेटेड म्हणजे अंडाकृती शेप तयार होतो आणि नंतर ती इमेज जी कृष्णपटलातून काळ्या बुबळातनं जी रेटिनावर पडायची ती कुठेतरी मध्ये पडते आणि नंतर रेटिना डॅमेज चालू असतात आणि दृष्टी तिथपर्यंत पोहोचत नाही. म्हणजे दोन्हीकडनं ते रोग बसलेले असतात. म्हणून या आजाराने प्राणायाम आणि शिरोधारा आणि या आजाराचा कर्दन काळ म्हणजे ह्या 3 केल्या तर निश्चितच रेटिना आणि रातांधळ्या जो आजार आहे तो निश्चितच आपल्याला याला हद्दपार करता येईल किंवा जिथे आहे दृष्टी ती निश्चित थांबवता येईल. थोडंसं आपण मागे जाऊन याची जी लक्षणं आहेत, बऱ्याच वेळेला असतं की प्राथमिक अवस्थेमध्ये पाहिजे. प्राथमिक अवस्था कोणती, नेमकं काय किती प्राथमिक अवस्था असायची याच्याबद्दल आपण थोडंसं सांगा. कसं खूप चांगला प्रश्न विचारला. जेव्हा प्रथम अवस्थेमध्ये जेव्हा रुग्ण आजार येतो कोणताही तर एक छोटे छोटे लक्षणं असतात. मोस्टली डोळ्याचा जो रातांधळेपणाचा जो आजचा विषय आहे फक्त रुग्णाला साईट कमी दिसतं. म्हणजे कानाचा जो डोळा आहे ते विजन असते, एक साईड विजन असते आणि एक फील्ड विजन असते, म्हणजे त्याचा दायरा 40 फूट 30 फूट या पद्धतीचे 3 विजन अँगल असतात. काही रुग्णाला साईडचं विजन कमी वाटतं, काही रुग्णाला सेंटरचं विजन कमी वाटतं, काही लोकांना पुसट किंवा ब्लरीनेस, फॉग टाईप किंवा एक ढगाळ वातावरण कसं होतं धुरकट दिसतं. काही रुग्णाला हे काहीच लक्षण नसतात, अचानक रात्रीचं दिसणं कमी होतं, बाकीचं सगळं विजन चांगलं असतं. मग नंतर हळूहळू रेटिना डॅमेज व्हायला लागतं. डॅमेज झाल्याच्या नंतर मग त्यांना दिवसाचं सुद्धा कमी व्हायला लागतं. अशा आजाराला आयुर्वेदामध्ये कफविद दृष्टी हा एक निदान केलं जातं. जसं रातांधळेपणा आहे मॉडर्नचं निदान आहे, पण आयुर्वेदाचं निदान ही खूप वेगळ्या पद्धतीचं आहे आणि त्या प्रकृतीनुसार रुग्णाचं कोणतं आहे, त्याची अवस्था कोणती आहे, आजार पहिल्या अवस्थेत आहे की दुसऱ्या अवस्थेमध्ये आहे, सगळं आमच्या सेंटरला आम्ही चेक करून रुग्णाला पुढचं सगळं सांगतो. याचा कधी असतो तुम्हाला रुग्ण किती ट्रीटमेंट घ्यायला लागेल, या ट्रीटमेंट ही
कारण की रेटिना हा खूप छोटा असतो आणि त्याचं मरणं सुकणं हे सुद्धा झपाट्यानं होत असतं. ते टिकवणं आणि टिकून पुढं लांबपर्यंत घेऊन जाणं हा एक महत्त्वाचा एक मोठा रोल आहे. तर पहिला डोस 7 महिन्याचा राहतो, दुसरा डोस हा 9 महिन्याचा राहतो आणि तिसरा डोस हा 8 महिन्याचा राहतो. याच्यामध्ये काही पंचकर्म हा उपयोग रुग्णांनी निश्चित आयुर्वेद निश्चित त्यांनी यावर उपचार करून घ्यावेत. जसं आता आपल्याला सर सांगतायत की हे वेगवेगळे उपचार रक्तानळेपणासारखा असा आजार ज्या आजाराच्या माध्यमातून आपल्याला दृष्टी आपली कदाचित जाऊ शकते किंवा नाही असं घडू शकतं म्हणा, अशा अनेक गोष्टी आहेत. सो आपण नीट हे लक्षात घेतलं पाहिजे की आजार काय आणि त्याचं गांभीर्य काय आहे. कारण आपल्या स्वभावानुसार तुम्हालाही अनेक पेशंट भेटत असतील की दुर्लक्ष केलं जातं, आजाराला काढले जातात, योग्य त्या स्थितीमध्ये किंवा योग्य त्या वेळेत वैद्यापर्यंत पोहोचत असतं ते होतं आणि मग त्यानंतर जेव्हा होतो त्यानंतर आपण त्याकडे वळतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी न करता जेव्हा आपल्याला संशय असतो की बाबा हे असं काहीतरी घडतंय तेव्हाच आपण वैद्यांचा सल्ला घेणे कधीही उत्तम. तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या सांगितली, अगदी मनापासून आभार. नमस्कार. त्यामुळे आज इथेच थांबतो आहे. बघत रहा जय महाराष्ट्र. Thank you.